श्री स्वामी समर्थ. छान अशी आमची सकाळ झाली. स्वामी पण आज लवकरच उठला होता. मी ना उंबरठ्याला हळदीचं लेपन लावत होते आणि हळदी कुंकू आणि रांगोळी काढत होते. पण तिकडे पण स्वामी आला आणि मला म्हणतोय, "मम्मी मला पण हळदी कुंकू लाव." पण त्याला हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर मी जे माझे कामं आहेत ना ते करून घेतले. कारण लहान मुलं असतं घरी ना, पण पहिला त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि ते जे बोलतील ना ते करावं लागतं. ते केल्यानंतरच ही आमची पुढची कामं होतात. त्यानंतर मी छान अशी रांगोळी वगैरे काढली. त्या सकाळी उठून फ्रेश वगैरे झाल्यानंतर पहिला जे असते ती माझी देवपूजा असते. कारण देवपूजा केल्याशिवाय मन प्रसन्न होत नाही. स्वामीचं दर्शन घेतल्याशिवाय तर होतच नाही. उठल्यानंतर पहिला स्वामीचं दर्शन घेते. त्यानंतर अंघोळ वगैरे सगळी जी कामं आहे ते करून घेते थोडी. त्यानंतर पूजा करते मी. आणि आज सुट्टी असल्यामुळे जरा लेट झाला आहे. पूजा वगैरे लेटच चालली माझी. आणि हे ह्या मंदिरमध्ये ना स्वामी महाराजांचा फोटो नाही, जो तुम्ही व्हिडिओ बघता तो हा साईडला फोटो आहे. कारण हा फोटो ना स्वामी महाराजांचा खूप मोठा आहे आणि त्या मंदिरमध्ये बसत नाही आहे. त्यामुळे हे साईडला स्वामी महाराजांचा फोटो आहे. जेव्हा मी पूजा करत असते ना तेव्हा माझ्या स्वामीला पण माझ्याकडे यायचं असतं. कारण त्याला पण पूजा करायची असते. आणि मला म्हणते, "मम्मा अगरबत्ती माझ्याकडे दे." पण तो छोटा आहे अजून, त्याला चटके बसतील अगरबत्तीचे म्हणून देत नाही. कारण लास्ट टाईम त्याने घेतला होता आणि त्याला भाजलं होतं. त्यामुळे अगरबत्ती त्याच्याकडे देत नाही. छान अशी दोघांची पूजा केली स्वामी महाराजांची. हा माझा छोटा बाळ आहे ना, हा 2 वर्षाचा होणार आता नेक्स्ट मंथमध्ये. पण त्याला पण स्वामी महाराजांची सेवा करायला, भक्ती करायला खूप आवडतं. तो घरातून जाताना, येताना बाप्पाला नमस्कार केल्याशिवाय घरातून बाहेर पण जात नाही. एक वेळ ना मी विसरते नमस्कार करायला. माझा स्वामी कधीच विसरत नाही नमस्कार करायला. त्यानंतर मी नाश्ता बनवायला घेतला. आज नाश्त्यामध्ये होता साबुदाण्याचा वडा. कारण खूप दिवस झाले ही रेसिपी बनवली नव्हती. ही साबुदाणा वडा ना माझ्या समतला आवडतो. पण समत गावी गेला त्यामुळे मी बनवलं नव्हतं. पण आज मिस्टर म्हणाले की चला साबुदाणा वडा बनव. मी बनवलं. आज होती रामनवमी. रामाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इकडे आले होतो. आणि छान असं दर्शन घेतलं. खूप छान डेकोरेशन पण केलं होतं. खूप आवडलं. स्वामीने पण खूप एन्जॉय केलं. आणि त्यानंतर संध्याकाळी मग अशी पालखी गावातून फिरून सोसायटीमध्ये आली होती. कारण ही सोसायटीमध्येच माझा फंक्शन आहे. आणि हनुमान एवढा छान सजला. मध्ये यांना सेंटर होता हनुमान आणि खूप छान असं डेकोरेशन केलं होतं. त्यांना खूप छान मस्त दिसत होता हनुमान. पण स्वामी पाहून ना घाबरला. आणि हे जे भजनी मंडळ आहे ना, महिला भजनी मंडळ, त्यांनी खूप छान असं हरिपाठ केला आणि खूप छान वाटत होतं. मी फारसे काही जास्त व्हिडिओ घेतले नाही. कारण स्वामी माझ्याकडे होता आणि स्वामी रडत होता त्या हनुमानला पाहून. त्यामुळे जास्त व्हिडिओ घेतला नाही. संध्याकाळी ना संगीत भजनाचा कार्यक्रम होता आणि हे विशालदादा रसाळ आणि ह्या सोनालीताई रसाळ ह्या आल्या होत्या. आणि ह्या दोघांचा पण आवाज ना खरंच खूप सुंदर आहे. खूप म्हणजे खूप छान गातात दोघं पण. विशालदादाचे ना मी रील्स खूप पाहिले होतेच फेसबुकवरती आणि मी त्यांचे खूप फॅन झाले होते. कारण त्यांचा दोघांचाही आवाज ना खरंच खूप छान आहे. माझ्या सोसायटीमधील जे पिंटादादा आहेत ना, त्यांच्यामुळे आज यांना मला भेटण्याचा चान्स भेटला. त्यांना खरंच भेटून त्यांचे गाणे ऐकून खरंच खूप छान वाटलं. पिंटादादाने खूप छान असा हा रामनवमीचा कार्यक्रम आयोजन केला होता. खरंच खूप छान झाला. विशाल दादाला मी सांगितलं की मला एक स्वामींचं गाणं ऐकायचं आहे म्हणून. त्यांना लेट झाला होता. ते बोलले की लेट झाला आहे, तरी पण त्यांनी माझ्यासाठी स्वामी महाराजांचं एक गाणं गायलं. खरंच खूप छान गाणं गायलं त्याने. मी तुम्हाला त्याच्यासाठी शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करते, नक्कीच पहा. आणि खरंच खूप छान असा आजचा कार्यक्रम झाला आहे आणि ह्यांना दोघांना पण भेटून खूप छान वाटलं.